नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो आणि भगिनींनो. विदर्भरत्न हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर मी किशोर सोनारे संपूर्ण विदर्भ शेतकऱ्यांना स्वागत करतो. 8 एप्रिलपासूनच ढगांची निर्मिती झाली आहे. पावसाळी ढगं निर्माण झालेली आहे विदर्भामध्ये आणि नागपूर जिल्ह्यामध्ये आणि अमरावती जिल्ह्यामध्ये काय काय भागात तुरळक ठिकाणी बैतूल छिंदवाडा जिल्ह्यामध्ये काय काय ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडला जाणार आहे. हलकासा रिमझिम पाऊस किंवा ढगांचा गडगडला तर थोडासा हलका ते मध्यम पाऊससुद्धा काय काय भागात पडू शकतो. 8 एप्रिलपासूनच म्हणजे संध्याकाळी 4 वाजतापासून ते रात्री 12च्या दरम्यान काय काय भागामध्ये आणि 9 एप्रिलला पहाटे काय काय भाग तुरळक ठिकाणी पाऊस कंटिन्युटी पाऊस राहणार नाही. दिवसभर ऊनसुद्धा पडणार आहे, गरमीसुद्धा होणार आहे, टेम्परेचर वाढसुद्धा वाटणार आहे आपल्याला. आणि पावसाची जी गतिविधी आहे सकाळीच किंवा काय भागात दुपारी, काय भागात संध्याकाळी, रात्री काय भागात विदर्भातल्या काय काय जिल्ह्यामध्ये अमरावती, नागपूर, बुलढाणा म्हणजे विदर्भातल्या बऱ्याच जे विदर्भामध्ये जे 11 जिल्हे आहे या 11 जिल्ह्याच्या काय काय भागात तुरळक ठिकाणी पाऊस राहणार आहे. आणि 10 एप्रिलला म्हणजे गुरुवारला 9 एप्रिलला बऱ्याच ठिकाणी पाऊस राहणार आहे, पण 10 एप्रिलला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला जाणार आहे. म्हणजे 8 तारखेपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे. 9, 10, 11, 12, 13, 14 तारखेपर्यंत पावसाची गती चालू राहणार आहे. तर का सिस्टम बनली जाणार आहे आणि एक नकाशाचा व्हिडिओ मी सादर करणार आहे. उद्या 9 एप्रिलला एक नकाशाचा व्हिडिओ सादर करतो आहे. माझ्या चॅनलवर सुद्धा मी व्हिडिओ ट्रान्सफर करणार आहे. फक्त माझं एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्यांना की फक्त माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, माझ्या चॅनलला फॉलो करण्याचा प्रयत्न करा, लाईक करा, तुमची मर्जी. फक्त व्हिडिओ बघत चला प्रत्येक वेळेस. शेतकरी मित्रांनो, पावसाची गती चालू होणार आहे. वादळी वारा या पावसामध्ये गारपीट सर्दी राहणार नाही, फक्त जास्तीत जास्त वादळी वारा राहणार आहे आणि पाऊससुद्धा पडणार आहे. हलकासा रिमझिम पाऊस किंवा हलका ते मध्यम किंवा काही भागात एक दिवस ठिकाणी नॉनस्टॉप ब्रेक, अर्ध्या घंट्याचा पाऊससुद्धा, पाऊण घंट्याचा पाऊससुद्धा पडण्याची शक्यता राहणार आहे. लक्षात घ्या.